नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या संस्थांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांची माहिती आपण या कार्यक्रमात घेत असतो आणि आज ज्या संस्थेबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जावं लागेल 115 वर्ष मागे. इतिहासातलं ते होतं काळं पर्व. ब्रिटिशांचा जुलमी अत्याचार, चाफेकर बंधूंचं देशासाठी समर्पण, टिळकांचे इंग्रजांविरोधात केसरीमध्ये छापून येणारे तीक्ष्ण अग्रलेख आणि दुसरीकडे प्लेग सारख्या महाभयानक आपत्तीला तोंड देत असलेली सामान्य जनता. याच भयानक आपत्तीवर मात करण्यासाठी त्या काळच्या मुंबईतल्या परळ विभागात उभी राहिली एक संस्था हाफकिन, जी संस्था पुढे ठरली हजारो आणि लाखोंसाठी जीवनदायिनी. जागतिक कीर्तीची हाफकिन संस्था, जिची उभारणी केली डॉक्टर वाल्देमर मॉर्देकॉय वॉफ हाफकिन या रशियन ज्यू वंशाच्या शास्त्रज्ञानं. ती तारीख होती 10 ऑगस्ट 1899. सार्वजनिक आरोग्य आणि जीववैद्यक शास्त्रांवर इथे आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन चालतं. रोगापहारी विज्ञानम लोककल्याण साधनम हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवूनच गेली 111 वर्ष ही संस्था जनतेची सेवा करते. आशिया खंडातील अशा प्रकारची ही सर्वात जुनी संशोधन संस्था. भारतातील मृत्यू दराचं प्रमाण घटवण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे. जेव्हा प्लेगची साथ आली मुंबई पुणे या भागामध्ये, तर त्या प्लेगच्या साथीचा अटकाव करण्यासाठी आणि त्याचा बिमोड करण्यासाठी म्हणून त्यावेळचे जे गव्हर्नर होते त्यांनी डॉक्टर हाफकिनना बोलवलं. डॉक्टर हाफकिन हे त्यावेळेला कलकत्त्यात काम करत होते, कारण त्यांनी कॉलराच्या वॅक्सिन तयार केलं होतं आणि त्याच्यावरनं त्याचं खूप काही प्रभावीपणे तो आटोक्यात आणला होता. तर ती कीर्ती ऐकून त्यांना इथे बोलवण्यात आलं आणि त्यांच्यावर ही कामगिरी सोपवण्यात आली. हे हाफकिनचं म्युझियम. इथे पाऊल टाकलं की इथला प्रत्येक कोपरा त्यावेळच्या प्लेगच्या विनाशकारी काळाची आठवण आपल्या समोर जिवंत करतो. डॉक्टर हाफकिन यांना प्लेगवर संशोधन करण्याकरता प्रारंभी भायखळ्याच्या जे हॉस्पिटलमध्ये एका प्रयोगशाळेतील एक छोटी खोली मिळाली होती. या शास्त्रज्ञानं तिथे रात्रंदिवस संशोधन करून संपूर्ण मानवजातीला वाचवणारी प्लेगवरील लस शोधून काढली. तिचा प्रयोग आधी उंदरांवर केला. प्लेग झालेल्या उंदरांसोबत लस टोचलेले उंदीर ठेवले. हा प्रयोग यशस्वी झाला. लस टोचलेले उंदीर जिवंत राहिले होते, पण तरीही सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती होती. 7 ते 8 महिन्याच्या अल्पावधीमध्ये त्यांनी त्या रोगजंतूंचा अभ्यास करून त्याचं वॅक्सिन तयार केलं आणि ते वॅक्सिन प्रभावी आहे आणि सुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी स्वतःलाही त्यांनी टोचलं आणि मग दाखवून दिलं की नाही, हे सेफ आहे लोकांनी. त्या राजभवनमधील या दरबार हॉलचं प्लेगच्या काळात हॉस्पिटलमध्ये कसं रूपांतर झालं होतं त्याचं हे छायाचित्र त्या भयंकर ऐतिहासिक आपत्तीची साक्ष द्यायला पुरेसं आहे. हाफकिनचं हे कार्य म्हणजे संपूर्ण जगातीलच आरोग्याच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन आहे. त्यामुळेच त्यांचं नाव जेन्नर, लुई पाश्चर आणि जोसेफ लिस्टर या शास्त्रज्ञांच्या रांगेत विराजमान झालंय. डॉक्टर हाफकिन यांचं योगदान आणि कार्य लक्षात घेऊन भारत सरकारनं त्यांचं छायाचित्र असलेलं टपालाचं खास तिकीट 16 मार्च 1964 रोजी प्रकाशित केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये भूमध्य समुद्र ते जपानपर्यंत प्लेगवर संशोधन करणारी अशा प्रकारची एकमेव संस्था होती. महात्मा गांधी, सी.व्ही. रमण अशा अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांनी म्हणूनच या आरोग्यदायी संस्थेला आवर्जून भेट दिली आहे. आधीपासून म्हणजे जन्मापासूनच ही संस्था लोकाभिमुख राहिलेली आहे आणि पब्लिक हेल्थमध्ये योगदान हा खूप महत्त्वाचा घटक राहिलेला आहे या संस्थेचा. आणि अनेक आजार जे होते की त्यावेळेला इतर कुठल्याही संस्था अस्तित्वातच यायच्या होत्या, त्यावेळेला हाफकिननी संशोधन आणि त्याचं प्रभावी लोकाभिमुखता किंवा लोकांमध्ये त्याचा कसा उपयोग होईल अशाच दृष्टिकोनातून वाटचाल केलेली आहे. हळूहळू हाफकिनची व्याप्ती वाढत गेली.
साथीच्या रोगांवरील संस्थेचं कार्य लक्षात घेऊन 1906 मध्ये मुंबई अणुजीव विज्ञान प्रयोगशाळा असं तिचं नामकरण करण्यात आलं. 1923 मध्ये जीवरसायनशास्त्र आणि रेबीज रोधी संशोधन विभाग वाढवण्यात आले. त्यामुळे पिसाळलेला कुत्रा चावल्यावर होणाऱ्या रेबीजवरील उपचार मुंबईतच मिळणं सुलभ झालं. एक एक विभाग वाढत गेले तसं 1974 साली त्याचं संशोधन आणि उत्पादन असे 2 भाग पाडण्यात आले. त्यापैकी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातर्फे उत्पादन विभाग सांभाळला जातो, तर संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी ही आपली त्रिसूत्री जपत हाफकिन संस्था. इथे थोड्याशाही चुकीला क्षमा नाही. इथे गलथानपणा उपयोगाचा नाही. इथे तुम्हाला चपळाई दाखवावी लागते या सळसळणाऱ्या जनावरा इतकीच. हाफकिनचा हा सर्पालय विभाग. सध्या इथे 22 नाग आहेत. नैसर्गिक वातावरणात त्यांना इथे मोकळं सोडण्यात येतं. हाँगकाँग मधल्या एका सर्पालयाच्या धर्तीवर याची रचना करण्यात आली आहे. सध्या काम सुरू आहे ते विष काढण्यासाठी एका नागाला पकडण्याचं. हाफकिन संस्थेतील सर्पालय विभाग हे सगळ्यात जास्त जुना असलेलं सर्पालय विभाग आहे. भारतातील एकमेव म्हटलं तरी चालेल, कारण 1968 सालापासून हे सर्पालय विभागाची स्थापना झालेली आहे. आणि त्यावेळेला डॉक्टर PJ देवरस नावाचे सायंटिस्ट किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट होते. आणि या व्यक्तीनं भारतामध्ये प्रथम स्नेक्स ऑफ इंडिया नावाचं पुस्तक काढलं. आणि त्या पुस्तक रूपाने भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांना देखील सापाच्या बाबतीमध्ये इत्थंभूत माहिती मिळालेली आहे. पकडलेल्या नागाला मग आम्ही विष काढण्यासाठी नेलं. त्यानंतर सुरू झाला एक थरार, एक लढाई उघड्या मैदानात. थोडीशी नजरचूक म्हणजे जीवाचं मोल. अर्थात अशा प्रात्यक्षिकांसाठी पुरेशी खबरदारी इथे घेतली जातेच. अखेर या नागाचं विष काढण्यात आम्ही यशस्वी झालो. विषारी सापांचं विष काढून त्याचं निर्जलीकरण करण्यात येतं. म्हणजे त्याचं पावडर फॉर्ममध्ये ते विष साठवण्यात येतं आणि त्याच्यापासनं नंतर संशोधकांना ते उपलब्ध करून देण्यात येतं. तसंच त्याच्यापासनं जे अँटी स्नेक व्हेनम सिरम जे आहे, म्हणजे साप चावल्यानंतर जी ट्रीटमेंट द्यायची असते त्याच्यासाठी जे अँटी सिरम वापरलं जातं ते सुद्धा या संस्थेमध्ये तयार होत होतं. वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 64 साप या विभागात आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरस या भारतात आढळणाऱ्या 4 प्रमुख विषारी जाती इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. इथल्या प्रत्येक पेटीमध्ये कोंडलेले आहेत दहशतीचे असे फुटकार जे मानवी शरीरावर भीतीचा शहारा आणायला पुरेसे आहेत. देशभरातील अनेक अभ्यासक तसंच संशोधक या विभागाला भेटी देत असतात आणि इथल्या संशोधनाची माहिती करून घेत असतात. सध्या सापांना प्रतिरोध करणाऱ्या वनस्पतींवर इथे संशोधन सुरू आहे. वातावरणाच्या नुसार सापाची हालचाल, त्यांचं बिहेवियर किंवा त्यांची वागणूक चेंज झाली आणि त्या पद्धतीने देखील आम्ही एक बुलेटिन नावाचं पुस्तक काढलेलं आहे. ते लोकांना ज्या वेळेला व्हिजिटर्स आपल्या या ठिकाणी येत असतात त्यांना ते आम्ही वाचण्यासाठी विनामूल्य देत असतो. सर्पालय विभागा इतकाच उत्सुकता वाढवणारा आणखी एक विभाग म्हणजे झुनोसिस डिपार्टमेंट. पण इथे तुम्हाला सापाऐवजी दिसतील ती वेगवेगळ्या प्रकारची झुरळं. अर्थात ही झुरळ आहेत खास लॅब कल्चर मध्ये वाढवलेली. अशाच पद्धतीने लॅब कल्चर मध्ये इथे केली जाते डासांची पैदास. अर्थातच हे सगळं संशोधनासाठी. या गिनीपिगला या डासांच्या ताब्यात दिलं जातंय ते यासाठीच. प्राणीजन्य मानवी रोगांवर इथे संशोधन केलं जातं. रोग जे प्राण्यांमुळे मनुष्यांना होतात आणि मनुष्यांमुळे प्राण्यांना होतात त्या रोगांवर इथे संशोधन केलं जातं.
या विभागामध्ये जास्त फोकस मलेरियावर केला जातो, जेई आहे म्हणजेच जॅपनीज एन्सेफलायटिस आहे त्यावर केला जातो, डेंगीवर केला जातो. तशाच प्रकारे आमच्याकडे एंटोमॉलॉजिकल स्टडीज मीन्स जे कीटक असतात वेगवेगळे ज्याच्यामुळे मानवांमध्ये रोग ट्रान्सफर होतात किंवा ज्यांच्यामुळे न्यूसन्स क्रिएट होतं, अशा प्रकारचे रोग अशा प्रकारच्या कीटकांवर देखील संशोधन केलं जातं. मिशन टू कंट्रोल मॉस्किटो मिनेस अर्थात मॉस्कोन हा एक महत्वाकांक्षी उपक्रम या विभागातर्फे शाळा आणि कॉलेजांमधून राबवला जातोय, ज्याद्वारे त्या युवकांना डासांची माहिती तसंच डासांच्या कॉलनीज ओळखण्याचं आणि ते पकडण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. डासांमध्ये अंड, नंतर अळी, प्युपा आणि फायनली मॉस्किटो म्हणजे अडल्ट डास तयार होतो. हे वेगवेगळे स्टेजेस ते पकडून घेऊन येतात, आमच्या इकडे आणतात. मग आम्ही त्यांना स्टोअर करतो, आयडेंटिफाय करतो हे कुठल्या प्रकारचा मॉस्किटो आहे किंवा कुठल्या प्रकारचा डास आहे आणि ह्या डासामुळे कुठला रोग प्रसारित होऊ शकतो. याशिवाय जे प्राणी टेस्टिंगसाठी वापरले जातात त्यांच्याविषयी माहिती देण्याचं काम, त्यांच्या वाढीसाठी प्रशिक्षणाचं आणि संशोधनाचं कामही इथे केलं जातं. त्यासाठी इथे एक खास ॲनिमल फार्म आहे. इथे गिनीपिग, माईस, रॅट्स यांची लॅब कल्चर पद्धतीने वाढ केली जाते. रिसर्च, ट्रेनिंग आणि टेस्टिंग अर्थात संशोधन, प्रशिक्षण आणि चाचणी ही हाफकिनची त्रिसूत्री. इथली ही सुसज्ज लायब्ररी आणि साथीच्या रोगांबाबतचा गेल्या 100 वर्षातील संशोधनाचा इतिहास या नव्या विद्यार्थ्यांना पुढच्या काळासाठी अधिक ताकदीनं तयार करत असतो. तिनं सातत्य ठेवलंय. जैववैद्यक शास्त्रामध्ये मूलभूत आणि उपयोजित अशा दोन्ही प्रकारचं संशोधन हाफकिनच्या प्रत्येक विभागातून चालतं. त्यापैकीच हा चिकित्सालयीन विकृतीशास्त्र विभाग. तर जनरली रोगासंबंधी पेशंट ओरिएंटेड जे काम केलं जातं ते अशा प्रकारे आहे की आमच्याकडे टायफॉईडचं टेस्टिंग केलं जातं. एक वेलफेलिक्स नावाची टेस्ट आहे ती आमच्याकडे केली जाते. त्याचप्रमाणे रिसर्च बघायला गेलं तर आता आमच्याकडे जी नवीन मुलं आली आहेत ती ट्युबरक्युलोसिसवरती काम करत आहेत. एक स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाचा जो ऑर्गॅनिझम असतो की जो हॉस्पिटल इन्फेक्शन कॉज करतो त्याच्यावर त्यांच्याकडे काम केलं जातं. अणुजीवशास्त्र रोगांचा फैलाव आणि प्रसारासंदर्भातील संशोधन इकडे केलं जातं. उल्हासनगरमध्ये जेव्हा कॉलरा उद्भवला होता तेव्हा हाफकिनच्या टीमला तिकडं पाचारण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी मी आणि आमचे इतर सहकारी तिथं जाऊन तिथं प्रत्यक्ष हॉस्पिटलला भेट देऊन तिथं जी लहान मुलं ॲडमिट करण्यात आली होती आणि त्यांचा जो ओरल डायरियाच्या ज्या केसेस होत्या त्याची प्रत्यक्ष सॅम्पल आम्ही तिथं गोळा केलेली होती आणि ती सॅम्पल गोळा केल्यानंतर त्याचं सर्व परीक्षण आम्ही आमच्या चिकित्सालयीन विकृतीशास्त्र विभागामध्ये केलं आणि त्याचा अहवाल आम्ही शासनाला सादर केला. तसंच सुरतमधनं जे प्लेगचे डायरेक्ट पेशंट्स आमच्या ह्या विभागात आलेले होते आणि आम्ही इथं अक्षरशः अहोरात्र प्लेगच्या संदर्भात काम करून त्याचे अहवाल शासनाला दिले होते. हा विषाणूशास्त्र विभाग. इथे प्रामुख्याने अभ्यास होतो तो विषाणू संसर्गानं होणाऱ्या साथीच्या रोगाच्या फैलावाचा. सध्याची जी स्वाईन फ्लूची साथ आलेली ती सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं हाफकिनचं ह्या डिपार्टमेंटचं मुंबईकरांना किंवा महाराष्ट्राच्या लोकांना, जे आम्ही कमीत कमी 5,500 ते 6,000 सॅम्पल्स वेगवेगळ्या हॉस्पिटलमधनं टेस्ट केलेले आणि त्यांना रिपोर्ट्स पाठवलेले. आणि आमची रिपोर्टिंग टाईम खूपच छोटी होती कारण ते ICMR गाईडलाईन्स वगैरे तसे होते की त्याच दिवशी पाठवायची, कारण ते क्रिटिकल केसेस असतात, एकदम ते मृत्युमुखी गेलेले असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असतात. काही लहान मुलं, छोटेशी मुलं असतात, व्हेंटिलेटर्सच असतात. तर त्यांना सांगायला की तुम्हाला स्वाईन फ्लू झाला आहे की नाही, ते त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. तर ते कळणं ते आमच्या डिपार्टमेंटनी केलेलं. असंच हे बॅक्टेरिओलॉजी डिपार्टमेंट अर्थात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग. पाण्यातील जीवाणूंवर इकडे विशेष संशोधन होतं. बाजारामध्ये जे काही वॉटर प्युरिफायर्स अस्तित्वात आहेत त्यांना या विभागाची मान्यता आवश्यक असते. जेवढेही प्रकारचे पाण्याचे नमुने असतात ह्या विभागात त्याची अणुजीवशास्त्रीय चाचणी करण्यात येते आणि त्या आधारे मग ते विहिरीचं पाणी असो, तळ्याचं असो, स्विमिंग पूलचं असो की महानगरपालिकेच्या पाईपलाईनचं पाणी असू द्या किंवा कशाचे असू द्या, आम्ही त्यांचं अणुजीवशास्त्रीय दृष्टिकोनातून चाचणी करतो आणि त्या आधारे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे सांगतो. असेच हे आणखी 2 विभाग
केमोथेरपी आणि क्लिनिकल टेस्टिंग म्हणजेच रसायनोपचार आणि रासायनिक चाचणी. जीवरसायनशास्त्र विभागाचं महत्त्वाचं योगदान आहे ते आपल्यापर्यंत येणाऱ्या फूड प्रॉडक्ट्सच्या आरोग्यशास्त्रीय तपासणीसाठी. त्याशिवाय इतरही महत्त्वाचं जैव रासायनिक क्षेत्रातलं संशोधन इथे चालतं. सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचा असा आणखी एक विभाग म्हणजे मद्यार्क तपासणीचा. देशी मद्य, देशी बनावटीचे परदेशी मद्य, ताडी, फ्रेंच पॉलिश, इतर नार्कोटिक सॅम्पल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणीसाठी पाठवले जातात. सदर तपासणीमध्ये साधारणतः कंट्री लिकर एका कंट्री लिकरच्या मद्याच्या चाचणीसाठी आम्हाला 13 टेस्ट कराव्या लागतात. त्या 13 टेस्टमध्ये एखादी जरी टेस्ट म्हणजे फेल झाली किंवा अयोग्य दिसली तर ती बाटली किंवा ती बॅच फेल करून ती पिण्यास अयोग्य असे स्टेट एक्साईजला कळवले जाते आणि सदर स्टेट एक्साईज त्याच्यावरती योग्य ती कारवाई करत असते. साधारणतः वर्षाला 48,000 सॅम्पल्स सदर विभागामध्ये तपासणी केली जातात. डॉक्टर हाफकिन हे महान सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होते. कॉलरा आणि प्लेगच्या लसींचा शोध लावणारे ते आद्य संशोधक होते. या दोन्हींचा प्रयोग त्यांनी प्रथम स्वतःवर केला होता. कोलकात्यात तर त्यांच्या संशोधनामुळे 1896 मध्ये कॉलराच्या 30,000 रुग्णांवर उपचार होणं शक्य झालं होतं. म्हणूनच त्यांना मानवतेचा तारक अशी उपाधी बहाल करण्यात आली होती. आपल्या या संस्थापकाची ही उपाधी सार्थ ठरवण्याचंच काम ही संस्था 100हून अधिक वर्ष नित्य नेमाने करते. तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तिच्या योगदानाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठे ना कुठेतरी संबंध हा आहेच आहे.